मध्यधुंद डंपर चालकानं 9 लोकांना चिरडलेला आहे। पुण्यामध्ये हा भीषण अपघात झाला आणि यामध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे, तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। मृतांमध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे। पुण्यातील बाघोली केसनंद फाटा इथं हा अपघात झाला। फुटपाथवर 12 जण झोपलेले होते आणि यामध्ये रात्री मध्यधुंद चालकानं फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलेला आहे। जखमींवर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मी निश्चितपणे आज उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील यांच्याशी चर्चा करून आज अजितदादा देखील या ठिकाणी दौऱ्यावरती आहेत। याच रस्त्याने जाणार आहेत। दादांची आता एका दादांचाच फोन होता, आता तिकडे आताच मी नागपूरवरून आलोय। आता दादांची चर्चा होईल आणि त्या संदर्भामध्ये हो दादांची आता मी कानावर घालतो। दादांच्या कानावरती ही गोष्ट गेलेली असेल। आता मी दादांशी बोलून त्या संदर्भामध्ये जी काही या ठिकाणी घटना घडलेली आहे त्यांना शासनाकडनं जो काही मदत लागेल ती देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून करू आम्ही। काम भेटते म्हणून आलो। बिगारी काम करत होतो आम्ही पहिले 4 वर्षापूर्वी। राहायला इथेच इथं शेतच म्हणजे इथूनच 4 वर्ष झाले सर। इथून आम्ही कुठं गेलो नाही, कुठं हल्लो नाही आणि इथं झोपल्याच्या नंतर ऑटोमॅटिक घेऊन। तर पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। मध्यधुंद डंपर चालकानं 9 लोकांना चिरडलेला आहे। या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर इतर तिघांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर या घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याशी बोलणार आहेत, या संदर्भात माहिती देणार आहेत। निलेश, सध्या तुम्ही घटनास्थळावर आहात, काय नेमकं चित्र पाहायला मिळते, तसंच जो डंपर चालक आहे त्याच्यावर काय कारवाई करण्यात आली आहे? नक्कीच खरं तर ही जी घटना आहे ती रात्री 12:30च्या सुमाराची आहे आणि जो ट्रक चालक आहे त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यावर सदोष मनुष्यचा गुन्हा दाखल सुद्धा करण्यात आलेला आहे। खरं तर जी घटना झाली ती मी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो। हा जो आहे हा नगर रोड आहे। नगर रोडच्या शेजारी असलेला हा वाघोली चौक आहे। या वाघोली चौकाच्या चौकातनी सरळ जो ट्रक आहे तो या ठिकाणी झोपलेले जी कामगार आहेत त्यांच्या दिशेने आला आणि या ठिकाणी साधारण 40 कुटुंब झोपले होते आणि त्याच्यामधले जे 2 मुलं होती आणि एक तरुण होता, त्यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। या ठिकाणी अजून सुद्धा जे कुटुंब आहे ते आपल्याला या ठिकाणी झोपलेले पाहायला मिळत आहे। खरं तर हे 4 दिवसापासून या ठिकाणी कामासाठी पुण्यामध्ये दाखल झाले होते, मात्र रात्री जे ट्रक चालकांनी जे ट्रक अंगावर घालून जी दुर्घटना घडलेली आहे त्या शोकामध्ये आहेत। खरं तर त्यामध्ये जे 2 लहान मुलं होती त्यांचा दुर्दैवी मृत्यूमुखी या ठिकाणी झालेला आहे। आपल्या सोबत नातेवाईक आहेत। ताई, रात्री जो घटना घडली तुम्ही कुठं होता? तो आम्ही इथं झोपलो होतो, ते अलग झोपले तिथं। आम्हाला ठाऊक नव्हतं साहेब, ते गाडी ऑटोमॅटिक त्यानं आणली तिकून त्याच्या उरावून पूर्ण मर्डर करून त्यानं आमच्या इकडं आणली गाडी। आम्हाला मारायच्या प्रयत्नावर होता ते, तो माझा भाऊ उठला, हे भाऊ त्याची झोप उघडली, तसा ते ट्रकाले 2 गोटे मारले, तसा ते ट्रक टिकून असा काढला, तेव्हा आम्ही वाचलो। आमच्या पाशी लेकरं होते, पोट्या होत्या झोपून। तुम्ही कुठं झोपला होता? आम्ही इथं झोपलो होतो। बहुतेक आमच्यावर नाही हमला झाला असता ना सर, पण ते दुसऱ्यावर कोणत्यावर बी केला असता त्याने हमला। तुम्ही इथं कधी आलाय? किती दिवस झाले? आम्हाला इथं राहायला 1 महिना झाला आहे। आम्ही 1 महिना 1 तारखेपासून आम्ही इथं राहत आहोत, पण आमच्या बहुतेक आमच्यावर हमला नाही झाला असता तर ते कोणावर बी करायला हे केलं असतं। 2 लहान मुलं होती ती कुठे झोपली होती? जरा दाखवता कुठे झालं होतं? दाखवा मला जरा। या ठिकाणी जे कुटुंब होतं ते या ठिकाणी झोपलं होतं, त्यावर ते झोपले होते सगळे जण, पुरा माझ्या परिवारच झोपला होता आणि आम्ही इथं झोपलो होतो इकडं। मग रिवर्स त्यानं इकडून आणली, वरतून आणली गाडी आणि इकडं आणली होती। त्या गाडीला आणल्याबरोबर त्यानं माझ्या मोठ्या घरच्यानं, म्हणजे मोठ्या मामा म्हणते का काय म्हणते, त्यानं गोटा उचलला आणि त्याला मारायला धाडला। आता किती जण जखमी? किती दवाखान्यात किती जण? दवाखान्यात 7 जण जखमी आहे आणि 3 जण ते म्हणजे एकदम हे झाले आहे, मेलेले आहे। ते त्यावेळी होश नाही का काय नाही। 1 पोरगी आहे, पोरगी एकदमच ते बेहोश आहे, त्या पोरनं काही नाही होत। ते बहुतेक त्याची बी गॅरंटी आहे नाही, 2 बायाची गॅरंटी आहे नाही।
नक्कीच या ठिकाणी 2 जण जे आहेत, खरं तर याच्यामध्ये 6 जण गंभीर आहेत आणि 3घांचा मृत्यू झालेला आहे. मात्र त्याच्यामधले 2 जणांची पण प्रकृती या ठिकाणी गंभीर असल्याचं नातेवाईकांनी सांगितलेलं. मात्र या परिसरामध्ये आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचे जे पुण्यामधले जेवढे नातेवाईक आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आहेत. आणि एकूणच जर पाहिलं तर हे जे कुटुंब आहे हे परराज्यातले आहेत आणि फक्त कामासाठी पुण्यात आले होते आणि या ठिकाणी आता त्यांच्यावर दुःखाचा डोंगर ढासळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी.